दिवसभरात लोक एकदा दर्शन घेतात. आमचं आज 4 वेळा दर्शन झालं आहे. 4 वेळा मी आज मंदिरात आलोय. सोमेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. श्रावण यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन मैदान या ठिकाणी भव्य दिव्य असं सोमेश्वर नगरीमध्ये या सोमेश्वराच्या पायथ्याशी या ठिकाणी संपन्न झाला. आजच्या या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये या मैदानाचा फायनलचा फेरा आणि त्या फायनलच्या फेऱ्याचा बक्षीस वितरण सोहळा या सोमेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या मैदानातील या ठिकाणी 9व्या क्रमांकाची मानकरी जय शंभो नारायण आरवी मोहन देडके नांदेड सिटी यांचा घरचा साज भारत आणि शंकर या गाडीचा 9वा क्रमांक आलेला आहे. 9व्या क्रमांकाचे बक्षीस जाते. आपण बक्षीस घ्यायला या ठिकाणी यायचं आहे आणि हे 9व्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी चेअरमन आदरणीय अनंत मोकाशी यांच्या शुभ हस्ते 9व्या क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होतं आहे. टोकन 8व्या क्रमांकाचं बक्षीस पटकवलेली गाडी संत बाळाप्रसन्न निलेश शेठ गोवनमिसे नामदेव शेठ हाके मोरगाव यांचा सैतानी नारायण शेठ दामसे कोठिंबी कर्जत अनिल शेठ डोंबाळे यांचा पुष्पाबाई या गाडीचा 8वा क्रमांक आलेला आहे. 8व्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी सोमेश्वर ट्रस्ट या ठिकाणी सचिव आदरणीय सचिन भांडवलकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 8व्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी बक्षीस वितरण होतं. 7व्या क्रमांकाचे बक्षीस जाते. आपण या ठिकाणी यायचे तास क्रमांक 2 वरून झालेली गाडी धनश्री प्रकाश पाटील संदीप डोंबिवली मुंबई ओंकारबाई येळे तिरकवाडी यांचा वजीर आणि रामप्रसन्न अशोक पवार रावडी शिवम परशु यादव यांचा आदत किंगर राजा या गाडीचा 7वा क्रमांक आलेला आहे. 7व्या क्रमांकाचं बक्षीस वितरण तर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 7व्या क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होतं आहे. 6व्या क्रमांकाचा गाडी तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न रामभाऊ सेठ मांगडे यांचा आदत किंग आसमार अमोल भोसले विशाल भोसले मत बारामती चित्तगड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 6वा क्रमांक आलेला आहे. 6व्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात गायकवाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 6व्या क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होतं आहे. 5व्या क्रमांकाचं पुकार लागलं. पंचम क्रमांकाचे मानकरी बालाजी प्रसन्न गुरुदेव दत्त प्रसन्न हुंगाडवाड 0053 सरकारने नौकरीनाथ प्रसन्न राजाबा मारणे देवाबावऱ्या ग्रुप पुरवडे मुळशी यांचा लाडकी उपमा एका सर्जा आणि पंचम क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी वितरण होत आहे. अभि गायकवाड किती नंबर दिला तुम्ही? तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मोर्या प्रसन्न हनु ड्रायव्हर चिट्टू ड्रायव्हर दत्ता पालवे यांचा घरचा साज गिरदेव आणि हिरा आणि सरपंच संदीप शेठ चौधरवाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 4था क्रमांकाचं बक्षीस वितरण होतं आहे. 3य क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी सोमेश्वर प्रसन्न माजी ड्रायव्हर बापूनाना सुतार सागरमामा भंडलकर हिंदकेसरी शंकरडवार आणि मोर्या प्रसन्न रिद्धिसिद्धी मोरगावकरांचा मारीबाय आणि 3य क्रमांकाचं बक्षीस वितरण संपन्न होतं आहे. भाऊसाहेब उमरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करंजी गावचे सरपंच यांच्या शुभ हस्ते 3य क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होतं आहे. शिवानीताई अजिंक्यवया चौधरी यांच्या शुभ हस्ते 2य क्रमांकाचं बक्षीस होतं आहे. ढाल सौजन्य ज्यांनी दिलं असे प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजी जगताप सासवड स्वर्गीय तेजा फॅन्स क्लब सासवड यांच्या वतीनं या ठिकाणी 2य क्रमांकाचं बक्षीस वितरण होतं आहे. 2य क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीनाबा सेवळ हडपसर रिया प्रदीपिते कात्रपा बदलापूर आणि बंटी डॉक्टर खेड यांचा या ठिकाणी शहाणा काढतोस या गाडीचा या ठिकाणी 2य क्रमांक आलेला आहे. 2य क्रमांकाचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न होतं आहे. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्यांचं मोलाचं सहकार्य प्रत्येक मैदानाला लागतं असे युवा नेतृत्व प्रसिद्ध बैलगाडी मालक आदरणीय स्वप्नीराजे दीपक शेठ साखरे त्याचबरोबर युवा उद्योजक युवा नेतृत्व सागरबाया गायकवाड संदीप साखरे यांच्या वतीने या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 1 लाख रुपये मानाची ढाल प्रथम क्रमांक पटकवलेली गाडी प्रिन्स आतिश पाटील चिंचपाडा पनवेल त्याचबरोबर श्रेयस भैया वडले पाटील लोणी कळपोर सोम केशव सेठ मोडक बापू सेठ शिवायलॉन्स वडकी मोनी सेठ आंबेकर चेअरमन केशव सेठ मोडक यांचा अर्जुन आणि सर्जा. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर करंजी या ठिकाणी. मित्रांनो, सालाबादप्रमाणे श्रावणी यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन मैदान पार पडलं. या मैदानामध्ये सर्जा आणि छोटा अर्जुन प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे. आपल्या समयात सर्जा बैलाचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल कशा पद्धतीनं आज मैदान पार पडलं आणि या श्रावणी यात्रेनिमित्त हे मैदान दरवर्षी आयोजित केलं जातं, काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? पहिली गोष्ट म्हणजे आज या मैदानात आल्यावर
पहिले आम्ही देवाचं दर्शन घेतला, तिथं जरा आमचं मन प्रसन्न झाला आणि त्या देवाच्या कृपेने आज आमचा 1 नंबर झाला, म्हणून आज बरं वाटलं आम्हाला. बरं. सर्जा आणि छोटा अर्जुनचा पायरा कशा पद्धतीने करण्यात आला होता? आमचे छोटे बंधू भैया आणि अर्जुनचे मालक यांचं नियोजन झालं होतं आधीच. बरं. ते नियोजन करून ही गाडी आज पळवली आम्ही. ह्या पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन या आदतच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच सहभाग घेतला का? इथून मागं पर्व झाली 1 ते 4 त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता का? बैल आतापर्यंत 8 का 9 मैदानं घाटावर आलाय पळाला. तेवढ्या सर्व मैदानात बैल गुलालात आहे, पेडगावपासून तर आजपर्यंत. इथून मागची जी पर्व झाली ह्या ठिकाणची, तर ह्या ठिकाणच्या पर्वामध्ये सहभाग घेतला होता कधी? नाही, हा पहिलाच मैदान आहे. पहिलंच मैदान. काय सांगाल, म्हणजे फाटी कशी होती पळायला? शॉर्ट पल्ला होता पण कशी होती? शॉर्ट होता आणि नरम माती, आणि आमचा बैल नागपूरवरचा आहे घेतलेला आम्ही. आणि तिकडं असाच पल्ला असतात मातीचे, त्यामुळे आमचा आज बैल चांगला पळाला या फाटीला. चांगला पळाला. एक आयोजकांनी बक्षीस ज्या पद्धतीने श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये तुमचं आज बक्षीस वितरण करण्यात आले, तर काय सांगाल याच्याविषयी? आज दिवसभरात लोक एकदा दर्शन घेतात. आमचं आज 4 वेळा दर्शन झालं आहे. 4 वेळा मी आज मंदिरात आलो आहे. बरं. देवाची पण इच्छा होती का आज तुम्हीच 1 नंबर करावा, म्हणून आज आमचा 1 नंबर झालेला आहे. 4 वेळा कसं आला ते सांगा. पहिले आलो तर आम्ही दर्शन घेतलं, नंतर गेलो, गटपास झाला, डबल आम्ही दर्शनाला आलो, सेमी पास झाल्यानंतर डबल दर्शनाला, आणि चौथी फेरी आमची. चौथी फेरी. हां. बरं. सोमेश्वर पावला का? 100% पावलं. 1 नंबर झाला. अजून काय पाहिजे देवा. आणि आज गाडीवरती जॉकी कोण होतं? बाला ड्रायव्हर. आणि ज्या बाला ड्रायव्हरने आज जो विश्वास दाखवला, मालकांच्या पेक्षा विश्वास दाखवला ड्रायव्हरनी, त्याचं आम्ही अभिनंदन करतो. त्याच्यामुळं आज 1 नंबर झाला, हा मी जाहीर करतो इथं. छोट्या अर्जुन विषयी काय सांगाल? छोटा अर्जुनने आज म्हणजे प्रेक्षकांची मनं जिंकली. बैल याच्या आधी पण खूप मैदान गुलालात आहे, पण आज जी गाडी पळाली फायनलला, 1च नंबर पळाली गाडी. अशी गाडी पळाली तर आम्ही प्रत्येक मैदान गुलाल पण करू शकतो, आणि सोमेश्वरच्या आशीर्वादाने आज आमचा 1 नंबर झाला. आपल्या समयात बापू शेठ शेवाळे, नमस्ते. काय सांगाल आजच्या जोडीविषयी? काय सांगाल, कशा पद्धतीने आजची जोडी पळाली? आजचं नियोजन अचानक झालं होतं. अचानक नियोजन केलं आणि 1 नंबर केला. 1 नंबर केला. अतिशय सुंदर असं म्हणजे पायरा पाहण्यात आला होता. वाटत नव्हतं प्रेक्षकांना की बाबा काय होईल. शेवटच्या क्षणाला गाडीनं निकाल घेतला सेमीमध्ये. गटाला आमचा सामना झाला. 5 सेमीला 2 नंबर तासावर गाडी लागली होती. थोडं पब्लिकमुळे म्हणलो काय होईल, पण गटाला बी चांगली गाडी पळाली, सेमीला चांगली गाडी पळाली, फायनलला स्पीड जास्त पकडलं. सुट्टा 1 नंबर केला. सुट्टा 1 नंबर. ही जोडी पहिल्यांदाच पळाली का? हा, ते आमचे मित्र आहेत. त्यांना म्हणलं आपण ऍक्च्युली पायरा दुसरा झाला होता. तो बैल आजारी असल्यामुळे मग बैल नव्हता. अचानक मी आदल्या दिवशी नियोजन केलं. शेटला म्हणलं फक्त तुम्ही माझा विश्वास ठेवा, काय ना काहीतरी करून जाऊ आपण. आजची जोडी पहिल्यांदाच पळाली. हो, परत आगामी कुठल्या मैदानात दिसेल का ही जोडी पळताना? आगामी लवकरच पळेन. गाडी बी चांगली पळते, त्यामुळे त्यांना शेटला बी म्हणलं आपण चांगली गाडी पळते. मी तर काही सारखे पैर फोडत नाही. मैदानाचं आयोजन नियोजन कसं करण्यात आलं? अतिशय चांगलं मैदानाचं आयोजन होतं. फाट्या व्यवस्थित होत्या, कुणाच्या गाडीवर अन्याय नाही झाला, आणि 76 गट ही लवकरच 71 गट 2 वाजताच पूर्ण झाले, आणि उजेडाच्या आत फायनल झाला. फायनलची 4:30-5 वाजता बरोबर फायनल झाली. परत आता अजून पर्व आहेत या ठिकाणी वेगवेगळी, सगळ्या पर्वांमध्ये सहभागी होणार का? आदतच्या ह्याच्यात सहभागी होणार. सहभागी होणार. चालतंय. तुमचं अभिनंदन, आणि कायम असंच गुलाबात राहा.